नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक वाय के चौधरी, वाणिज्य विभाग, के महाविद्यालय, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता भाग 1 सेमिस्टर 1 मधील विकासाच्या समस्या या चॅप्टरमधील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना व नैसर्गिक साधनांचे संवर्धन हा भाग बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता या विषयातील जो काही आपला दुसरा चॅप्टर आहे 2 विकासाच्या समस्या त्यामधील प्रदूषण अर्थ संकल्पना व प्रकार हा जो मुद्दा आहे हा आपण मागील लेक्चरमध्ये सविस्तरपणे अभ्यासला. त्यामध्येच आपण 2.2 प्रदूषणाची कारणे. मग प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे विविध प्रकार, त्यामध्ये हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल, आण्विक प्रदूषण असेल, तापमान प्रदूषण असेल, त्यालाच आपण तापीय प्रदूषण असं म्हणतो. पण अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचे 3च प्रकार यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. ते हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. मागील लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे हवा प्रदूषण म्हणजे काय, त्याचा अर्थ व त्याची कारणे आपण अभ्यासली. त्यानंतर जल प्रदूषण म्हणजे काय, जल प्रदूषणाची कारणे, आणि ध्वनी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचा अर्थ व त्याची कारणे. तर आजच्या लेक्चरमध्ये थोडक्यात प्रदूषण म्हणजे काय, तर पर्यावरणामध्ये जे अपायकारक घटक असतील किंवा प्रतिकूल घटक असतील यांचं मिश्रण जेव्हा पर्यावरणातील सजीव किंवा जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होणारे असे घटक मिसळतात तेव्हा आपण प्रदूषण झालं असं म्हणतो, पर्यावरणाचं प्रदूषण झालं असं म्हणतो. थोडक्यात प्रदूषणाची कारणे, त्यामध्ये हवा प्रदूषण म्हणजे काय, हवेमध्ये विषारू वायूंचं किंवा विषारी पदार्थांचं मिश्रण होणे म्हणजे हवा प्रदूषण. आपण याचा थोडक्यात आढावा घेतोय. जल प्रदूषण म्हणजे काय, पाण्यामध्ये विषारी घटकांचं किंवा रासायनिक पदार्थांचं मिश्रण होणे किंवा ते पाणी पिण्यायोग्य नसणे म्हणजे पाण्याचं प्रदूषण झालं आपण असं म्हणतो. नंतर तिसरं ध्वनी प्रदूषण, कानाला सहन न होणारा आवाज येणे म्हणजे ध्वनी प्रदूषण झालं असं आपण म्हणतो. त्याची विविध कारणे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासली. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व नैसर्गिक साधनांचे संवर्धन याविषयी सविस्तर बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाययोजना, पण उपाययोजना बघण्या अगोदर आपल्याला त्याचे परिणाम पण बघणं आवश्यक आहे इथे. तर आपण सुरुवातीला वायू प्रदूषण नियंत्रण यावरती चर्चा करणार आहोत. पण त्याही अगोदर प्रदूषण नियंत्रण म्हणजे काय, तर पर्यावरणामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ असेल यांचं व्यवस्थापन करणं म्हणजे प्रदूषण नियंत्रण होय. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, वातावरणामध्ये जो कचरा असेल किंवा रासायनिक घटक असतील किंवा विषारू वायू असतील यांचं प्रमाण कमी करणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे प्रदूषण नियंत्रण होय. तर आपण सुरुवातीला वायू प्रदूषण नियंत्रण याकडे जाऊयात. वायू प्रदूषण नियंत्रण तुम्हा सर्वांना माहिती आहे का, सर्व सजीव सृष्टीसाठी हवा ही आवश्यक आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, तसेच हवा ही आपली मूलभूत गरज आहे. म्हणून त्या संकल्पनेचं आपल्याला संवर्धन करणं किंवा संरक्षण करणं आपल्याला तेवढीच काळाची गरज आहे. म्हणून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आपल्याला कोणते परिणाम होतात ते याआधी तपासणं इथे किंवा अभ्यासणं आपल्याला इथं उचित ठरेल. पहिला परिणाम मानवसृष्टीवर किंवा जीवसृष्टीवर होणारा परिणाम. त्यानंतर दुसरा वनस्पती यांवर होणारा परिणाम. नंतर जलचर किंवा उभयचर प्राणी असेल यांच्यावर होणारा परिणाम. किंवा अजून आपल्याला त्या पुढे जाऊन सांगता येईल का ओझोनचा जो थर आहे त्या ओझोनच्या थरावर होणारा परिणाम. आणि जागतिक तापमान वाढ, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट किंवा त्यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट या नावाने आपण त्याला ओळखतो. तर हे परिणाम मग जीवसृष्टीवरती, सजीवांवरती काय परिणाम होतो वायू प्रदूषणाचा, तर विविध मानवी स्वास्थ्य असेल, विविध रोग असतील, त्या रोगांचं जसं की अल्ट्राव्हायोलेट किरणं असतील किंवा इन्फ्रारेड किरणं असतील यांचा मानवी स्वास्थ्यावर आपल्याला विघातक परिणाम झालेला दिसून येतो. वेगवेगळे आजार, उदाहरणार्थ कर्करोग, चर्मरोग हे आपल्याला झालेले त्यामध्ये दिसून येतात. जर ओझोनचा थर, जर आपला जो लेअर तो जर कमी प्रमाणात होत असेल किंवा त्याचं प्रमाण कमी होत असेल तर त्यातून अल्ट्राव्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे याचा प्रवेश होतो आणि
मानवी तसेच सजीव प्राण्यांच्या त्वचेवर त्याचा आपल्याला विघातक परिणाम झालेला दिसून येतो, त्यातून वेगवेगळे आजार उद्भवले जातात. त्याच पद्धतीने जागतिक ग्लोबल तापमान ज्याला आपण म्हणतो, यातून काय होतं, CO2चं प्रमाण वाढतं. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये जेव्हा वाढतं त्यावेळेला तुमचं तापमान हे सामान्य पातळीपेक्षा थोडं जास्त प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं, आणि त्याचे वेगवेगळे परिणाम मग आपण घरामधील AC असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल किंवा ग्रीन हाऊस ज्याला आपण पॉली हाऊस म्हणतो, या पॉली हाऊसमुळे CO2 किंवा CFC याचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला तापमान जागतिक झालेली दिसून येते. मग याच्यावरती उपाययोजना काय, तर आपण सुरुवातीला एक वायू प्रदूषण आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी पहिली आपली उपाययोजना आहे का जी लोकसंख्या नियंत्रण किंवा लोकसंख्या वाढ याच्यावरती आपल्याला नियंत्रण करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल लोकसंख्या वाढ नियंत्रण हा कसा त्यावरचा उपाय असू शकतो, तर बघा, वाढती लोकसंख्येनुसार पर्यावरणातील जे काही नैसर्गिक साधनं असतील किंवा हवा, पाणी, मृदा असेल, यांचं प्रमाण हे मर्यादित स्वरूपात आहे, आणि त्यावरती जर लोकसंख्येचं बर्डन जास्त प्रमाणात आलं तर ही रिसोर्सेस कमी पडू लागतात. जसं की लोकसंख्या वाढीमुळे काय झालंय किंवा सजीव सृष्टीमुळे कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन घेतो, प्राणवायूची तुटवडा भासायला लागतो. कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढल्यामुळे हवेमध्ये तापमानात वाढ होते, आणि तापमान वाढीचा परिणाम आपल्याला अनेक घटकांवर झालेला दिसून येतो. म्हणून आपल्याला लोकसंख्या वाढ नियंत्रण हा एक घटक इथे महत्त्वाचा लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर दुसरा, जनजागृती करणे. जनजागृती करणे जनजागृती करणे मग जनजागृती करणे म्हणजे काय, तर सरकार किंवा काही खाजगी कंपन्या किंवा काही ज्याला आपण व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणू शकतो, या सर्वांना आता पर्यावरणाचं संवर्धन काळाची गरज आहे, या हेतूने वायू प्रदूषण जास्त प्रमाणात होणार नाही यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. आपला भाग हा ग्रामीण भागातील असल्यामुळे आपल्याला त्याचे एवढे परिणाम जाणवत नाही, पण तरीही आजच्या घडीला नाशिकचा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो 111 आपल्याला दिसून येतो, की जो मॉडरेट म्हणजे तो बरा आहे असं म्हणता येईल आपल्याला, पण चांगला आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून नाशिक साऱ्या शहरात जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करा, भारतातील इतर शहरांमध्ये म्हणजे मुंबईसारखं असेल, त्याच्यानंतर दिल्ली असेल किंवा इतर अजून शहर आपल्याला सांगता येतील, पण महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झाल्यास औरंगाबाद असेल, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, ही जी महानगर आहे या महानगरांमध्ये आता मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रदूषण झालेलं दिसून येतो, आणि याचा परिणाम म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या. तर लोकांना जनजागृती अशी करावी लागेल का सिग्नलवर थांबल्यानंतर आपलं जे वाहन असेल ते बंद करणे, त्यातून पडणारा जो काही विषारी वायू असेल त्याबद्दल त्यांना माहिती सांगणे, CO2 असेल, SO2 असेल, NH3 असेल, या वायूंचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा वेगवेगळी संयुग तयार होतात, आणि त्याचा परिणाम मानवी स्वास्थ्यावर होतोच, तो तर आपल्याला दिसतोच, पण जे काही इतर सजीव घटक असतील, पशु पक्षी असेल, यांच्यावरचा आपल्याला त्याचा आपण विचारही करू शकत नाही. म्हणून लोकांमध्ये याबद्दलची जर आपण जनजागृती केली तर वायू प्रदूषण नियंत्रणावरचा हा एक आपल्याला चांगला उपाय इथे सांगता येईल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला इथे सांगता येईल जे काही स्वयंचलित वाहनं असतील, स्वयंचलित वाहने म्हणजे जी आपण स्वतः चालवतो, स्वयंचलित वाहने यांची संख्या कमी करणे, संख्या कमी करणे म्हणजेच आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा लागेल, कमी करणे, किंवा अजून त्याच्यामध्येच आपल्याला सांगायचं झाल्यास किंवा त्यांची वेळेवर तपासणी करणे. तपासणी म्हणजेच आपण त्याला सर्व्हिसिंग असाही शब्द म्हणू शकतो, तुम्हाला समजेल भाषेमध्ये. पण स्वयंचलित वाहने म्हणजे काय, तर आपली 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या वाहनांचा आता बघा प्रत्येक घरामध्ये आता तुम्हाला प्रत्येक एक वाहन आपल्याला दिसतंच, आणि मग ही वाहनांची संख्या जर आपल्याला कमी करता आली तर आपल्याला वायू प्रदूषण हे कमी करता येईल. त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सुविधा ह्या सरकारने किंवा इतर ज्या काही खाजगी कंपन्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असेल करार पद्धतीवरती, जर त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा जर कस्टमरला म्हणजे ग्राहकांना जर, किंवा आपण ग्राहक नाही म्हणू शकत, पण मानवी कल्याणासाठी जर चांगल्या स्वरूपात सुविधा उपलब्ध करून दिली तर लोक खाजगी वाहनाचा वापर न करता पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतील, आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आपल्याला वायू प्रदूषण कमी झालेलं दिसून येईल. त्यानंतर जर वाहनांची वेळेवर तपासणी केली, आता तर नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध होते, संशोधनाचा भाग म्हणून BS6 BS4
या आता BS6 माझ्या मते लॉन्च झालेलं आहे का त्यातून खूप कमी प्रमाणात जे विषारी वायू आहे, ते बाहेर फेकले जातात आणि पर्यावरणातील जे हवेचं शुद्धीकरण आहे ते राखण्याचं काम केलं जात आहे. त्याच्यामुळे हाही एक आपल्याला मुद्दा इथे सांगता येईल. त्याच्यापुढे जाऊन चौथा मुद्दा बघूयात. मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे म्हणजेच वृक्ष लागवड करणे असंही आपण त्याला म्हणू शकतो. वृक्ष लागवड. तर फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर आपल्याला त्यांचं काय करावं लागेल, संवर्धन करावं लागेल म्हणजे संरक्षण करावं लागेल. मी संरक्षण हा शब्द इथं मुद्दाम वापरलेला नाही. संरक्षण म्हणजे फक्त त्याचा सांभाळ करणे किंवा जतन करणे एवढाच होतो. तर संवर्धन म्हणजे ते झाड लहानचं मोठं करणे आणि त्याचं आउटपुट आपण बघणे, त्याला आपण संवर्धन असं म्हणू शकतो. म्हणून वृक्ष लागवड जर मोठ्या प्रमाणात केली, आज सरकारी धोरणांप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात वृक्षांची फक्त लागवड करतो, पण ती झाडं किंवा जी वृक्ष आपण जनजागृती करून जर आपण जगवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारचं फलित मिळेल. त्याच्यामुळे काही झाडं जे असतील म्हणजे निम वर्गातील झाडं असतील किंवा अजून पिंपळाचे झाड असेल, वडाचं झाडं असेल, ही झाडं काय करतात, हवेतील ध्वनी शोषून घेण्याचं काम करतात. त्याच पद्धतीने विषारी वायूसुद्धा ते शोषून घेतात. म्हणून रस्त्याच्या कडेला जर आपण यांची लागवड जर केली, तर आपल्याला त्याचा जास्त चांगल्या प्रमाणात फायदा झालेला आपल्याला दिसेल आणि लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये याची जनजागृती करणं काळाची गरज आहे असं आपल्याला इथे आवर्जून सांगता येईल. इथे पाचवा मुद्दा मला इथे सांगा असं वाटेल का जो जी काही रासायनिक खतं असतील, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा शेतीमध्ये मर्यादित वापर. बघा, भारत हा शेतीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो, पण एका बाजूला संशोधन व तंत्रज्ञानामुळे आपण खूप काही गोष्टींचा शोध लावला आणि पीक जास्तीत जास्त प्रमाणात घेण्यासाठी किंवा पिकांवरती वेगवेगळे रोग येऊ नयेत आणि त्या रोगांपासून आपल्याला सुटका मिळावी यासाठी आपण मोठमोठ्या फर्टिलायझर्स, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांचा वापर करतो. उत्पादन काही काळासाठी आपण मोठ्या प्रमाणात घेतोय, पण इन फ्युचर जेव्हा आपण दीर्घकालीन विचार करतो त्यावेळेला आपल्याला उत्पादनात घट झालेली दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे जमिनीमध्ये रासायनिक घटकांचं होणारं विचरण असेल किंवा त्याच्यामध्ये जे घटक मुरत असतील त्याच्यामुळे जमिनीची क्वालिटी म्हणजे जी पत आहे, मृदाची पत ती कमी प्रमाणात झालेली दिसून येते. आणि आपल्याला शेतीमध्ये जर त्याचा आपण मर्यादित वापर केला म्हणजे जर सेंद्रिय शेतीकडे जर आपण गेलो म्हणजे तो आपल्याला एक इथं मुद्दा सांगता येईल. वायू प्रदूषण येणार का सेंद्रिय शेतीकडे जर आपण वळालो तर परिणामी वायू प्रदूषण होणार नाही. आता तुम्ही म्हणाल शेतीमधून कशा प्रकारे वायू प्रदूषण होऊ शकतं, तर जे काही विषारी वायू असतील किंवा विषारी घटक असतील ते जमिनीत मुरतात, ते पाण्यात मिसळतात, पाण्याचं बाष्प होतं आणि हवेमध्ये विषारी वायूंचं आपल्याला बाष्पीभवन झालेलं दिसून येतं आणि त्यातून बाष्पीभवन घडून येतं. त्याच्यानंतर आम्लपर्जन्य त्याच्यामुळेच होतं, म्हणजेच वायू प्रदूषण हे आपल्याला एक त्याचं आपल्याला कारण सांगता येईल. आणि शेवटी सहावा आपल्याला मुद्दा इथे सांगता येईल जो सर्वात महत्त्वाचा आहे. ज्या काही अणुचाचण्या आहेत, आता सर्वच देश एकमेकांना मी किती प्रचंड बलशाली आहे किंवा किती मी स्ट्रॉंग आहे, युद्धामध्ये जर युद्ध जर झालंच तर त्याच्यामध्ये मी कसा ताकदवान आणि कसा बलवान आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळे क्षेपणास्त्र असतील, वेगवेगळे युद्धवादी वापरले जाणारे अस्त्र असतील, याची निर्मिती करत आहेत. आणि जर ही निर्मिती करत असताना त्यातून मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणले जातात आणि जेव्हा आपण क्षेपणास्त्र अवकाशात किंवा अवकाशयानात सोडतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात विषारी वायूंचं आपल्याला प्रमाण वातावरणात मिसळलेलं दिसून येतो. त्याचा परिणाम जवळ जर लोकवस्ती असेल तर त्या लोकांना कायमचं ऐकू येणे किंवा बंद होऊन जातं. त्याच्यानंतर वेगवेगळे श्वसनाचे विकार होतात आणि लहान जर मुलं असतील त्या लहान मुलांच्या आरोग्यावर आपल्याला वेगवेगळे परिणाम झालेले दिसून येतात. त्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याच्यामुळे मानसिक रुग्णसुद्धा तयार होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जे काही वेगवेगळे निरीसारखी संस्था असेल, WHO सारखी संघटना असेल, या नेहमी आपल्या अहवालामध्ये या गोष्टीची तरतूद करत असतात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींची आपल्याला उपाययोजना करून वायू प्रदूषण यासाठी खूप
सरकारी योजना आहेत, सरकारी रिपोर्ट तयार अहवाल तयार झालेले आहेत, सरकारी ज्याला आपण सर्क्युलर म्हणतो हे निघत असतात, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाहीत. ती जर झाली तर आजचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांना एक विनंती करूयात की आपला स्वतःचा हातभार म्हणून आपल्याला कमीत कमी प्रमाणात, जर वायू प्रदूषण हे तर काही पूर्ण संपवता येणार नाही, हे संकटच आहे, पण ते कमीत कमी कसं प्रमाणात आपल्याला कमी करता येईल यासाठी आपल्याला जर उपाययोजना करता आलात तर आपण त्यातून काहीतरी घेतल्यासारखं आपल्याला त्याचं फलित मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की वायू प्रदूषण म्हणजे काय आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजना. आता आपण जलप्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना आपण राबवल्या पाहिजेत, पण ह्या राबवण्याची गरज काय, त्याचे कोणकोणते जलप्रदूषणाचे परिणाम काय होतात हे आपण अभ्यासणं इथं गरजेचं ठरतं. तर मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम होतात, वृक्ष वनस्पती यांच्यावरती परिणाम होतात. म्हणजे कसे परिणाम होतात? वृक्ष वनस्पती यांची पाने खराब होतात किंवा ती जळली जातात. वृक्ष किंवा जे वनस्पती असतील यांची वाढ खुंटली जाते. हे परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला अजून पुढे जाऊन असं सांगता येईल, पर्यावरणाचा नाश होण्यास जलप्रदूषण हे सुद्धा एक मोठं कारण आहे. का? आपण जर बघितलं, तापमान वाढमुळे समुद्राची जे पाण्याची पातळी आहे त्यामध्ये वाढ होतोय आणि वाढ झाल्यामुळे जे काही जमिनीवर राहण्याचे जे सजीव प्राणी आहे, त्यांना राहण्याची जागा आता कमी पडू लागली. म्हणून जलप्रदूषण किंवा पर्यावरणाचं आपण प्रदूषण असं म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जलप्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 5वी 6वी 7वी शिकलेला आहात का पृथ्वीच्या भूभागावरती एकूण 71% पाणी ने व्यापलेला भाग आपल्याला दिसून येतो. मग त्या 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आपल्याला माहिती आहे. पण त्या 71% मधील 98% पाणी हे खाऱ्या स्वरूपात आहे आणि 2.1% पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहेत आणि फक्त पिण्यायोग्य आपल्याला पाणी 0.06% इतक्याच प्रमाणात आपल्याला अवेलेबल आहे. म्हणून इतक्या कमी प्रमाणात जर पाण्याची अवेलेबिलिटी असेल तर आपल्या दैनंदिन क्रियांसाठी आपण त्या पाण्याचं जपवणूक करणं ही आपली काळाची गरज आहे. म्हणजे आपल्याला बघा, दैनंदिन आपली आंघोळ करणं असेल, कपडे धुणे असेल, भांडी घासणे असतील किंवा इतरही गोष्टींसाठी आपण पाण्याचा वापर करत असतो. तो पाण्याचा वापर करत असताना जर आपण योग्य काळजी घेतली तर भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांना व आत्तासुद्धा आपल्याला काही भागांमध्ये बघा पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आपल्याला जाणवतो, तो जाणवणार नाही. म्हणून जलप्रदूषण होणार नाही. हे त्या पाण्यामध्ये आपण जर अजून प्रदूषण करत असू तर आपल्याला अजून भविष्यामध्ये त्याचे धोके आपल्याला जाणवतील. ते धोके जाणवू नये म्हणून आपण जलप्रदूषणासाठी काही उपाययोजना इथं बघणार आहोत. त्यामध्ये पहिली उपाययोजना बघा, सांडपाण्याचं शुद्धीकरण. मग आता सांडपाणी शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, त्या तुलनेत शहरी भागामध्ये जास्त प्रमाणात सांडपाण्याचा बाहेर मैला निघत असतो, ग्रामीण भागामध्ये त्या तुलनेत कमी असतो. पण तरी जर दोन्ही ठिकाणी आपण जर योग्य प्रकारे सांडपाण्याचं व्यवस्थीकरण, त्यासाठी शोष खड्डे तयार करणं, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आता अवेलेबल झालेलं आहे सर्व ठिकाणी, तर विदेशातून ते तंत्रज्ञान वापरून आपण जर सांडपाण्याचं शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी वापरलं, कारखान्यांसाठी वापरलं तर आपल्याला जलप्रदूषण किंवा पाण्याचा तुटवडा भासणार नाही आणि जे काही पाण्याचं दूषितीकरण होतं ते दूषितीकरण आपल्याला कमी प्रमाणात करता येईल. हे आपल्याला इथं सांगता येईल. दुसरा मुद्दा आहे आपला रासायनिक खते. जी रासायनिक खते व कीटकनाशके आहे यांचा योग्य वापर करावा लागेल. मग आता तुम्ही म्हणाल सर, हा मुद्दा तुम्ही वायू प्रदूषणामध्येही सांगितला, तर जल प्रदूषणामध्ये का? तर आपण जेव्हा जमिनीमधून काही खतांचं मात्रा देत असतो, जे आपली अन्नधान्याची जी काही पिकं असतील किंवा बागा असतील आपल्या, तर त्याद्वारे ते घटक पाण्यामध्ये जमिनीमध्ये विरघळले जातात आणि पाण्याचं प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतो. मग नद्यांद्वारे, नाल्यांद्वारे किंवा सरोवरे असतील, तलाव असतील, यामध्ये त्या पाण्याचा काय होतो, निचरा होतो आणि जलप्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतो. आणि याचा परिणाम मानवी स्वास्थ्यावर, आरोग्यावर वेगवेगळे किडनीचे विकार असतील, फुफ्फुसांचे विकार असतील, ते आपल्याला घडून येतात किंवा त्वचेचे सुद्धा स्किन डिसीज सुद्धा आपल्याला यातून झालेले आढळतात. त्यानंतर तिसरा भाग आहे आपला बघा, कारखान्यातील सांडपाण्याची व्यवस्था. हा एक भारतातील खूप मोठा आपल्याला वादाचा मुद्दा सांगता येईल. का कारखान्यांमधून ज्या आपल्या नद्या असतील, आपण ज्याला नद्यांना आपण देवता माता असं मानत असतो, पण या नद्यांमध्ये कारखान्यांद्वारे, मोठे मोठे उद्योग कारखान्यांद्वारे सांडपाणी निर्रासपणे सोडलं जातं. त्याच्यावरती काही सरकारी नियम कायदे फक्त हे कागदावरतीच फक्त मांडलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यामुळे कारखान्यातील सांडपाणी जर योग्य व्यवस्था केली,
कंपन्यांवरती जर आपण कडक निर्बंध लादले तर आपल्याला जलप्रदूषण रोखण्यात काही प्रमाणात तरी आपल्याला यश येईल असं आपण निश्चित सांगू शकतो. चौथं, लोकजागृती. आता लोकांना ज्या भागामध्ये प्रचंड मुबलक प्रमाणात पाणी आहे त्या लोकांना पाण्याचा तुटवडा भासत नाही आणि ते सर्रासपणे पाणी जिथं 1 लिटर वापरायचं तिथं 15 लिटर वापरतात. ज्या वेळेला आपल्याला एक वेळा आंघोळ करायची त्यावेळेला 4 ठिकाणी 4 वेळा आंघोळ करतात. तर हे फक्त सांगण्याचं कारण की या भाषेमध्ये आपल्याला लागल्या प्रकारे ते अपील होतं. म्हणून लोकांमध्ये जर आपण वेगवेगळे प्रोग्राम घेऊन पाण्याविषयी म्हणजे काही नाट्य पटनाट्य जर आपण लोकांसमोर सादर केली तर लोकांना पाण्याविषयीची महत्त्व लक्षात येईल आणि त्यातून जलप्रदूषण आपल्याला कमी प्रमाणात करता येईल. म्हणजे थोडक्यात ज्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या भागामध्ये जर आपण ज्या भागामध्ये पाणी नाही त्या भागातील लोकांच्या समस्या दाखवल्या, त्यांचे होणारे हाल आपण जर लोकांसमोर चित्रित केले तर लोकांना त्या पिण्याच्या पाण्याची महत्त्व कळेल आणि त्यातून आपल्याला जलप्रदूषण होणार नाही हे आपल्याला लक्षात येईल. किंवा लोक सर्रासपणे नद्यांवर जाऊन कपडे धुतात, भांडीसुद्धा कुठेही घासतात आणि त्याचा जो साबण असेल किंवा त्याला आपण इतर काही पावडर वगैरे वापरतात ते पाण्यामध्ये मिश्रित झाल्यामुळे जलप्रदूषण घडून येते आणि त्याच्यामुळे जे जलचर असतात त्या जलचरांच्या आरोग्यावरती आपल्याला गंभीर परिणाम झालेले दिसून येतात. म्हणजे मासे असतील किंवा इतर जलचर प्राणी असतील त्याच्यावरती त्यांच्या जीवावर आता हे येण्याची आपल्याला सांगता येत नाहीत की संपवण्याची वेळ आलेली असं आपल्याला सांगता येईल. पुढील मुद्दा आहे 5वा मुद्दा आहे प्रेत जाळण्यासाठी विद्युत दाहिन्याचा वापर करणे. बघा, आज जर तुम्ही शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो, जे प्रेत जाळण्याच्या जागा आहेत त्या नदीकाठी असतात का ज्या ठिकाणी पाण्याची काय असेल व्यवस्था असेल. पण ते जाळल्यानंतर जे अस्थि विसर्जन केलं जातं त्या अस्थि विसर्जनामध्ये प्रचंड प्रमाणात राख असते किंवा इतर घटक असतात आणि त्या घटकांमुळे काय होतं पाण्याचं प्रदूषण होतं किंवा नद्यांमध्ये सोडल्यामुळे काय होतं मोठ्या प्रमाणात गाळ जमा होतो आणि जे काही जिवंत झरे असतील किंवा पाण्याचे जिवंत स्रोत आहेत ते चॉकअप होण्याची सुद्धा शक्यता आहेत. म्हणून प्रेत जाळण्यासाठी विद्युतदाहिनी जे इलेक्ट्रिक मशीनचा वापर करून जर आपण त्याचा वापर केला तर तेल प्रदूषण आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल. म्हणजे ज्या लोकांना शिक्षित लोकांनी तरी याचा वापर करून आपण जलप्रदूषणाला रोखू शकतो. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तेलगळतीवर नियंत्रण. त्याला तेलगळतीवर नियंत्रण म्हणजे काय तर भारतासारख्या देशात जेव्हा आपल्याला कच्चं तेल ज्याला आपण म्हणू शकतो किंवा खनिज तेल आपण बाहेरून काय करतो इम्पोर्ट करत असतो, आयात करत असतो आणि ते आणण्यासाठी मोठमोठे कंटेनर जहाजांद्वारे आणले जातात. आणि एक अहवाल असा सांगतो का ज्या वेळेला सौदी अरेबिया ते भारत तिथून इथपर्यंत तेल आणण्यासाठी जे तेल आपण आणतो ते काही हजारो टन लिटर असतं तर त्या तेलामध्ये जे प्रमाण गळतीचं असेल ते 6.1% असतं. म्हणजे तिथून सौदी अरेबियातून भारतात आणेपर्यंत आपण जे तेल घेतलेलं असतं त्या तेलातील 6.1% भाग हा पाण्यामध्ये काय होतो गळती होते तेलाची आणि तो त्याचा लेअर त्या समुद्राच्या पाण्यावर जमा होतो आणि मग आपल्याला जलप्रदूषण झालेलं मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मग त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आलेल्या आहेत. ते दूषित झालेलं पाणी आपल्याला त्यातून जे विषारी घटक आहेत ते काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे त्या आपल्याला इथं डिस्कस करता येणार नाहीत. त्यामधील एक महत्त्वाची तुम्हाला पद्धत सांगतो की ऑइल जिपिंग ही टेरी यांनी मांडलेली ही काही प्रदूषक तयार केली जातात आणि बॅक्टेरिया तयार केला जातो आणि तो पाण्यात सोडला जातो का जेणेकरून जे विषारी वायू आहेत त्याचं प्रमाण ते काय करतात विषारी घटक वायूने म्हणताना विषारी घटकांचं प्रमाण काय करतात ते कमी करण्याचं प्रमाण करतात आणि जलप्रदूषण आपल्याला कमी झालेलं त्यातून दिसून येते. नंतर सर्वात महत्त्वाचा कायदे व नियम. आता भारतातील लोकांना कायदे व नियम सांगितल्यानंतर हसू येतं, पण जर आपण स्वतः वैयक्तिक लेवलला जर आपण कायदे व नियमांचं जर योग्य पालन केलं, पाण्याचं प्रमाण किती वापरायला हवं, आपण सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता ठेवायला हवी, त्यानंतर कुठेही कचरा किंवा घाण पदार्थ असेल तो पाण्यात फेकू नये, आपण सर्रासपणे आपलं निर्माल्य असेल किंवा आपण गणपती विसर्जन असेल किंवा इतर बाबी असतील, ठीक आहे तुमचा कल्चरल भाग सांस्कृतिक भाग हा बाजूला ठेवा, पण जर आपल्याला जर पर्यावरणाची हानी टाळायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी त्यासाठी कडक कायदे करावे लागतील, नियम करावे लागतील आणि त्या नियमांचं पालन जर आपण सर्वजण करणार असू तर भविष्यामध्ये जलप्रदूषणा नियंत्रणासाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजनांना आपल्याला फलश्रुती झालेली आढळून येईल आणि यातून आपल्याला एक समृद्ध भारत आणि समृद्ध समाज निर्माण करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या जलप्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजना. अशा अनेक उपाययोजना आहेत पण त्यातील आपल्याला ज्या महत्त्वाच्या वाटल्या त्या आपण आज इथे डिस्कस केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जलप्रदूषण नियंत्रणावरच्या उपाययोजना तसेच वायू प्रदूषण नियंत्रणावरील उपाययोजना बघितल्या. आता आपण ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत
यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय होतात, तर मानवी आरोग्यावर किंवा स्वास्थ्यावर वेगवेगळे परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. चिडचिडेपणा, अस्वस्थता, त्यानंतर मानसिक संतुलन बिघडणे किंवा विविध कानाचे आजार किंवा विकार आपल्याला झालेले दिसून येतात. म्हणजे ज्यावेळेला औद्योगिक कारखान्यामध्ये कामगार हा काम करत असतो, त्यावेळेला जर 75 डेसिबलपेक्षा जर तिथे आवाज ध्वनीची तीव्रता जास्त असेल, तर त्याला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. तसं तर वैज्ञानिकदृष्ट्या 90 डेसिबलपेक्षा जास्त आवाज जर सतत कानावर आपल्या येत असेल, तर आपल्याला कायमचं बहिरेपणासुद्धा हा येऊ शकतो. म्हणून आपल्याला ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजना इथं विचारात घेणं इथं आपल्याला गरजेचं आहे. आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल अजून एक त्यात ॲडिशनल सांगायचं झाल्यास, जो काही पर्यावरण जनजागृती कायदा 1986 हा पारित झाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली, म्हणजे त्यात दुरुस्ती करून 1988 साली ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणाबाबत अधिक कडक आणि नियम त्यामध्ये घालण्यात आले आणि तो कायदा परत पारित करण्यात आला. म्हणून या ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपण एक एक उपाययोजना बघूयात. त्यामध्ये पहिली उपाययोजना बघा, जे काही मोठे उद्योग असतील, मोठे उद्योग किंवा ज्याला आपण धंदे म्हणतो किंवा उद्योगधंदे मानवी वस्तीपासून दूर असावेत. म्हणजे जिथं माणसाचा वावर असेल, माणसं राहत असतील, तर त्या ठिकाणापासून ही जी काही मोठी उद्योगधंदे, कारण की या उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मशिनरीचा वापर केला जातो. वेगवेगळी यंत्र तिथे इस्टॅब्लिश केलेली असतात आणि ही मोठ्या प्रमाणात आवाज करत असतात. आणि हा सततचा आवाज जर आपल्या कानांवरती किंवा लोकांच्या हृदयावरती जर तो आवाज आदळत असेल, तर त्यातून वेगवेगळ्या विकारांची निर्मिती होते आणि मानवी आरोग्य हे धोक्यात येतं. त्याच्यामुळे मानवी वस्तीपासून हे उद्योग दूर असावेत किंवा लांब असावेत असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 2, लाऊडस्पीकरवर बंदी घालावी. आता आम्हाला परत सांगण्याची गरज नाही की लाऊडस्पीकरवरती बंदी. आपण घरामध्ये सुद्धा ज्यावेळेला डीजेवरती गाणे ऐकतो किंवा स्पीकरवरती गाणे ऐकतो, तर आपल्याला मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याशिवाय चैन पटत नाही. तर ही सवय आता वैयक्तिक लेवलला आपण ती समजून घेऊन त्यावरती जर आपल्याला काही उपाय जर करता आले तर आपण करावेत. जर शेजारी कोणी मोठ्या आवाजात गाणे ऐकत असेल, तर त्यांना त्याची समज द्यावी, त्याची जागृती करावी. आणि जे काही लग्नांमध्ये किंवा इतर सभा असतात राजकीय मंडळींच्या, त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात यावी. विशेषतः जर दवाखाने जवळ असतील, शैक्षणिक संस्था, शाळा जवळ असतील, तर या ठिकाणी कमीत कमी लाऊडस्पीकरवर बंदी घालावी. असे काही जर नियम जर करण्यात आले, तर त्यातून आपल्याला ध्वनी प्रदूषण हे कमी झालेलं दिसून येईल. त्यानंतर मानवी वस्तीपासून विमानतळे. आता विमानांची ध्वनी तीव्रता सांगायची झाल्यास ही ॲव्हरेज सरासरी 120 ते 140 डेसिबल असते. आणि जर असा सतत आवाज जर विमान येताना विमान जाताना जर आपल्या कानावरती पडत असेल, तर तुम्हाला बहिरेपणा हा येऊ शकतो. त्याच्यामुळे मानवी वस्तूपासून विमानतळे ही दूर असावीत. ही आपल्याला एक त्यातील उपाययोजना सांगता येईल. विमानतळे काही प्रत्येक ठिकाणी आपण स्थापन करत नाहीत, पण ज्या ज्या ठिकाणी असतील लोकवस्तीपासून ती दूर असावेत. ते प्रोजेक्ट सँक्शन करताना हाही मुद्दा विचारात घ्यावात. बऱ्याचशा संघटना, बऱ्याचशा संस्था याच्यावरती पत्रव्यवहार करत असतात, पण काही वेळेला राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने काही वेळेला लोकवस्तीजवळ सुद्धा आपल्याला विमानतळे तयार झालेले दिसून येतात. तर हाही एक ध्वनी प्रदूषण नियंत्रण कमी करण्यासाठी आपल्याला उपाय सांगता येऊ शकतो. त्यानंतर फटाक्यांवर बंदी. आता फटाके म्हटल्यानंतर तुमचा सण असेल, वाढदिवस असेल, एखाद्या पुढाऱ्याचा सत्कार असेल, अशा वेळेला आपण मोठ्या प्रमाणात फटाके वाजवतो. तर फटाके वाजवू नयेत याबद्दल दुमत नाही, फटाके जरूर वाजवावेत, पण त्याची डेसिबलची तीव्रता आपल्याला जी सरकारने ठरवून दिलेली त्या डेसिबल तीव्रतेचेच फटाके आपण वाजवावेत. 65% जर डेसिबल तीव्रता जास्त असेल ध्वनीची, तर अशा फटाक्यांवर बंदी घातलेली आहे ध्वनी प्रदूषण कायद्यामध्ये. परंतु तरी सर्वांनी जर याबद्दल विचारात घेऊन ज्यावेळेला आपण फटाके खरेदी करतो, त्यावेळेला ते फटाके घेताना आपल्याला असं वाटतं मोठा आवाज केला म्हणजे आपण खूप छान फटाके वाजवलेत, असं नाही. तर त्यातून विषारी वायूची निर्मिती होते. लोकांच्या कानांवरती, हृदयांवरती रक्तदाब उच्च होण्याची शक्यता असते. म्हणून मोठ्या प्रमाणात जे आवाज करणारे फटाके असतील ते वाजवता आपण आपले सण, वाढदिवस किंवा इतर जे सत्कार समारंभ असतात ते साजरे करायला हवेत. कारण की छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण याच्यावरती उपाययोजना काढू शकतो किंवा याच्यावरती आपल्याला प्रगती पुढे करता येईल. त्यानंतर पुढचं आहे बघा, 5वा मुद्दा आहे, मोठा आवाज करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी.
मोठा आवाज म्हणजे बघा आता सर्रासपणे हौस म्हणून आता टू व्हीलरच्या संदर्भात सांगायचं झालं बरेच जण बुलेट ची व्हेकल घेतात आणि त्याला मोठ्या प्रमाणात आवाज करणारं सायलेन्सर बसवलं जातं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण घडून येतं आणि त्याचा त्रास स्वतःला मात्र वैयक्तिक होत नाहीत पण इतरांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास झालेला दिसून येतो. तशी इतर वाहनं तुम्ही जर रस्त्याच्या कडेला 5 मिनिटे उभं राहिलात तर तुम्हाला चिडचिडपणा किंवा मानसिक संतुलन बिघडल्यासारखं थोडं तुम्हाला फील होईल. जर तुम्ही एखाद्या हायवेच्या कडेला जाऊन जर 5 मिनिटं जरी शांत चित्तेने उभे राहिलात तर तुम्हाला कळेल का किती आवाज मोठ्या प्रमाणात होतो. आणि जी काही वाहनं असतील आवाज करणारी जर त्यांच्यावरती कारवाई करून त्यांची दुरुस्ती केली त्याची तपासणी केली तर आपल्याला ध्वनी प्रदूषणापासून सुटका मिळवता येईल. त्यानंतर 6वा मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा, सायलेंट झोन तयार करणे. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांचा वावर असेल, ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह एरियाज असतील, जसे की वैद्यकीय दवाखाने असतील, त्यानंतर शैक्षणिक संस्था असतील, धार्मिक स्थळं असतील, अशा ठिकाणी आपल्याला सायलेंट झोन तयार करून गव्हर्नमेंटने त्यांना ते घोषित करावं, जेणेकरून तिथं जे कोणी ध्वनी प्रदूषण करेल अशा लोकांवरती कारवाई करून त्यांच्यावरती दंड आकारला जाईल आणि दंडाच्या स्वरूपात त्यांच्याकडनं आपण जर फी वसूल केली तर ध्वनी प्रदूषण आपल्याला कमी झालेलं नक्कीच दिसेल. त्यानंतर 7वा मुद्दा त्याच अनुषंगाने ठराविक ठिकाणावर तर ध्वनी आवाज करण्यास बंदी घालावी. म्हणजे जसंच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच हा मुद्दा तिथेच कव्हर होतो परत का विस्पतळे असतील, धार्मिक स्थळं असतील किंवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतील किंवा लहान बालकं ज्या ठिकाणी आता बऱ्याचशा पूर्वी फक्त शाळा, महाविद्यालय आणि माध्यमिक शाळा असाच प्रकार होता, पण आता नर्सरी नंतर तुमचं प्रायमरी त्यानंतर मग तुम्ही झेडपी वगैरे किंवा प्राथमिक शाळांमध्ये मुलं घालतात. तर अशा ठिकाणी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर आपल्याला ध्वनी प्रदूषण बऱ्याच मोठ्या प्रमाणात नियंत्रण केल्याचं आपल्याला तिथे यश येईल असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना हा एक महत्त्वाचा भाग आपण अभ्यासला. त्यामध्ये आपण सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये प्रदूषण नियंत्रण म्हणजे काय, प्रदूषण नियंत्रण का करणं गरजेचं आहे, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण राबवणं गरजेचं आहे. त्यानंतर इन डिटेलमध्ये सविस्तरपणे आपण बघितलं का हवा प्रदूषण नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत किंवा अगोदर त्याचे परिणाम बघितले आपण, हवा प्रदूषणाचे काय परिणाम होतात आणि त्यावरच्या उपाययोजना. त्याच पद्धतीने जलप्रदूषणाचे काय परिणाम होतात व त्या संबंधीच्या उपाययोजना आणि सर्वात शेवटी ध्वनी प्रदूषण चे परिणाम व त्याच्या उपाययोजना यावर आपण सविस्तरपणे चर्चा केली. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपला वैयक्तिक गुगल क्लासरूमवरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या समस्या अडचणी तुम्ही लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन का करणं गरजेचं आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. मग त्यामध्ये नैसर्गिक संसाधनं कोणती, मग नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण बघतो हवा, जल, पाणी ही माणसाला निसर्गातूनच मिळत असतात आणि याच सारखी इतर दुसरी काही संसाधने आहेत त्याहीवरती आपण चर्चा करणार आहोत. तर धन्यवाद.